आदित्य कैलासन घोष. मी आंतरभरती विद्यालय कुर्डू या शाळेत शिकत आहेत. उपक्रम हा शाळेतील कचऱ्याची विल्हेवाट लावणे. शाळा ज्ञानाचे मंदिर आहे, तसेच मंदिर आपण नेहमी स्वच्छ ठेवतो, ते शाळा ही स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यासाठी शाळेच्या आवारामध्ये 2 खड्डे खंदून त्यात एक म्हणजे नष्ट होणारा कचरा आणि दुसरा म्हणजे न नष्ट होणारा कचरा. शाळेच्या आवारामध्ये खणलेले खड्डे हे कशा प्रकारचे हे असावेत मला दाखवतो. हा नष्ट होणाऱ्या कचऱ्यासाठी खणलेला खड्डा आहे. याच्यामध्ये आपण कागद, फुले, पाने इत्यादी टाकू शकतो. हा न नष्ट होणाऱ्या कचऱ्याचा खड्डा आहे. याच्यामध्ये आपण प्लास्टिक बॅग, कॅरी बॅग्स, बॉटल्स टाकू शकतो. याच्यामध्ये आपण अशा प्रकारच्या कचरा टाकू शकतो: कागद, पाने, फुले, लाकूड. तसेच या खड्ड्यामध्ये आपण प्लास्टिक बॅग, बॉटल, रबर इत्यादी साहित्य टाकू शकतो. तसेच या शाळेतून बाहेर पडणाऱ्या पुष्टे, कागद यांच्यापासून आपण शैक्षणिक साहित्यही बनवू शकतो. तसेच या उपक्रमाचा फायदा आपल्याला की न नष्ट होणाऱ्या कचऱ्यापासून आपलं प्रदूषण टाळतो. तसेच नष्ट होणाऱ्या कचऱ्यापासून आपल्या शेतकऱ्यासाठी कंपोस्ट खत तयार होऊ शकतो. अशा प्रकारे आपण शाळेच्या सभोवतालचा कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. तसेच शाळेचा परिसर हा स्वच्छ ठेवू शकतो. हा उपक्रम आम्ही विकसित भारत बिल्डिटॉन या अंतर्गत करीत आहोत.